बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांना अभिवादन करतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये अर्चनाताई मनोज तायडे यांनी एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या पुण्यकर्माच्या बलाने संपूर्ण तायडे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्णाने बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आज भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने अनंत आणि असीम असं पुण्य आपण संपादन केलं आहे. भगवंताच्या धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे आजची पौर्णिमा सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंताच्या धम्माचा स्वीकार करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, मग ते सर्वसामान्य लोक असतील, श्रेष्ठी लोक असतील, राजे लोक असतील, सर्वच लोक भगवंताच्या धम्माला जाणत होते आणि भगवंताच्या धम्माचं अनुसरण करत होते. तर बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी किंवा भिक्खू संघाची सेवा करण्यामध्ये जगाच्या इतिहासामध्ये ज्यांचं नाव म्हणजे अत्यंत सन्मानाने घेतलं जातं, तर असे बौद्ध धर्मामध्ये असंख्य राजे तर होऊन गेले, पण काही भगवंताच्या नंतर होऊन गेले. पण भगवंताच्या हयातीमध्ये असताना धम्म श्रेणीय राजा बिंबिसार आणि राजा प्रसेनजित हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे दोन राजे बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर राजा बिंबिसार बुद्ध धम्म संघाला आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या दिनी म्हणजे शरण जात असतो आणि भाद्रपद पौर्णिमेच्या दिनी शरण जात असताना तो स्वतः एकटा जात नाही, तर राजा आहे, दशसहस्त्र लोकांना घेऊन तो भगवंताच्या भेटीला जात असतो. आणि भगवंताच्या भेटीला गेल्यानंतर तोपर्यंत जवळपास 1250 भिक्खू म्हणजे तयार झालेले असतात. यश प्रवर्जा घेत असतो, यशचे 4 मित्र घेतात, पुन्हा त्यांचे 50 ग्रामवासी सुद्धा घेत असतात. त्याच्यानंतर नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप आणि त्यांचे 1000 शिष्य, म्हणजे अशा पद्धतीने जवळपास 1200 भिक्खू, अत्यंत विशाल असा भिक्खू संघ भगवंत घेऊन राजगृहामध्ये येत असतात. तर जेव्हा नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यपांचा एवढा विशाल भिक्खू संघ भगवंताच्या सोबत असतो, तर राजा बिंबिसाराला जेव्हा कळतं की भगवंत आपल्या वेळोवनामध्ये आले, तर तेव्हा तो भगवंताच्या भेटीला जात असतो. भेटीला गेल्यानंतर भगवंत त्याला उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर त्याचं मन प्रसन्न होते, आनंदी होते आणि आनंदाच्या भारामध्ये तो भगवंताला म्हणतो की भगवान, मी जेव्हा लहान होतो, राजकुमार होतो, तर राजकुमार असताना भगवान माझ्या 5 इच्छा होत्या. इच्छा आपल्या सांगत असतो तो भगवंताला आनंदामध्ये, तर तो म्हणतो भगवान, मी जेव्हा राजकुमार होतो तर माझी पहिली इच्छा अशी होते की माझा राज्याभिषेक व्हावा. भगवान, माझा राज्याभिषेक झाला आणि वयाच्या 15व्या वर्षी मी राजगादीवरती बसलो. भगवान, अत्यंत मला तेव्हा आनंद झाला, कारण प्रत्येकाची इच्छा असते की आपण राजा बनलो पाहिजे. भगवान, मी राजा बनलो. त्याच्यानंतर माझी दुसरी इच्छा अशी होती भगवान की माझ्या नगरामध्ये, माझ्या राज्यामध्ये असणारी माझी संपूर्ण जनता अत्यंत सुखाने, समृद्धीने, आनंदाने त्यांनी जीवन जगावं. भगवान, सर्व लोक माझ्या राज्यामध्ये अत्यंत सुखी आहे. त्यानंतर भगवान, माझी तिसरी इच्छा होते की माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध
अनंत यावे. भगवान आपल्या रूपाने माझ्या राज्यामध्ये भगवंत आले. भगवान माझी ही तिसरी इच्छा सुद्धा पूर्ण झाली. भगवान त्या तथागतांचा धम्म मला कळावा, मला समजावा, त्यांनी मला उपदेश द्यावा. भगवंताचा धम्म मला कळाला, मला समजला आणि त्या भिक्खू संघाची मला सेवा करता यावी. भगवान ह्या पाचही इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहे. भगवान आजपासून बुद्धाला, धम्माला आणि संघाला अजीवनपर्यंत माझा शरणागत उपासक म्हणून आपण स्वीकार करावा. कारण भगवंताकडे जे जे लोक जात होते, एकतर उपासक बनत होते, नाहीतर मग भिक्षू बनत होते. ज्यांना असं वाटायचं की भगवंताने सांगितलेला धम्म विनयाचं जर आपलं आचरण करायचं तर संसारामध्ये राहून काय आपण करू शकत नाही, तर मग ते भिक्षू बनत असत. पण ज्यांना असं वाटायचं की संसारामध्ये राहून सुद्धा आपण भगवंताच्या धम्माचं आचरण करू शकतो, तर ते म्हणायचे की भगवान मी बुद्ध धम्म संघाला शरण जातो, पण अजीवनपर्यंत मी तीन रत्नाचा शरणागत उपासक आहे असं आपण स्वीकार करावं, असं भगवंताला ते अभिवचन देत असत. आणि राजा बिंबिसार सुद्धा देत असतो. बुद्ध धम्म संघाचा अत्यंत श्रद्धासंपन्न उपासक म्हणून राजा बिंबिसाराची ख्याती बौद्ध धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धम्मवान राजा, धम्मिक राजा, अत्यंत ज्ञानी, अत्यंत दयाळू, अत्यंत करुणावान, म्हणजे भगवंताच्या पहिल्या उपदेशामध्ये तो श्रोतापन्न होत असतो आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत आणि दृढ अशी त्याची बघा श्रद्धा असते. तर आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या मंगलमय दिनी राजा बिंबिसाराने भगवंताला तो शरण गेला आणि भगवंताच्या सुखासाठी त्याने आपलं वेळुवन भगवंताला दान दिलं. आजही जर आपण बुद्धगयेच्या टूरवर गेला तर राजगृहमध्ये आजही ते वेळुवन आपल्याला नव्याने पाहायला मिळतं. ज्याच्या या पौर्णिमेला ही महत्वपूर्ण घटना आहे. दुसरा राजा कौशल प्रसेनजित होता, म्हणजे मगध देशाचं राज्य आणि कौशलचं राज्य असे दोन राज्य त्या काळामध्ये होते. तर प्रसेनजित हा कौशल देशाचा राजा होता. तो सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये भगवंताला तो तेवढा मानत नव्हता, पण हळूहळू त्याचं मन परिवर्तन झालं आणि तो बुद्ध धम्म संघाला मानू लागला. तर भगवंत त्याला उपदेश करतात की आपण अत्यंत न्यायाने, प्रेमाने न्याय राज्य करावं, बळजबरी कुणावरही करू नये, अहंभाव आपल्या चित्तामध्ये ठेवू नये, कारण तुम्ही राजे लोक आहात, तुम्ही अहंभावी आहात, तुमच्या मनामध्ये राग, द्वेष, लोभ सुद्धा असतो. आणि त्यामुळे जर तुम्ही प्रेमाने, न्यायाने, आपुलकीने, प्रामाणिकपणे जर तुम्ही राज्य केलं, सर्व जनतेला आपल्या मुलाप्रमाणे, आपल्या लेकराप्रमाणे जर तुम्ही सांभाळलं, तर जनता सुद्धा तुमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करेल. म्हणजे अशा पद्धतीने राज्यकारभार कसा करावा या दृष्टीने भगवंताने राजा प्रसेनजित यांना उपदेश दिला आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने. वर्षावासाचा हा पवित्र असा कालखंड आहे आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जसं आता 10-15 मिनिटापूर्वी आपली शिवराच्या संदर्भामध्ये म्हणजे चर्चा झाली, तर आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा जो कालावधी आहे, हा कालावधी बुद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असा हा बघा कालावधी आहे. भिक्खूंचा वर्षावास असतो आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा. या 3 महिन्यापर्यंत भिक्षू एका ठिकाणी राहतात आणि श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश देत असतात. तर भगवंताच्या काळामध्ये सुद्धा भगवंताने स्वतः वर्षावास केले, भिक्खू संघाला तसे आदेश दिले आणि भिक्खू संघाने सुद्धा वर्षावास केले. तर एक वेळेस असंख्य लोक उपासक उपासिका भगवंताला दान पुण्य करत असत. वर्षावास संपन्न झाल्यानंतर तर एकदा प्रजापती गौतमीच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होत असतो की आपण सुद्धा आपल्या पुत्राला दान करावं. कारण प्रजापती गौतमी जरी माता नसेल तरी मातेचं कर्तव्य तिनं पूर्ण केलेलं असतं. म्हणजे जन्म जरी महामाईनं दिला असेल, परंतु सांभाळण्याचं काम प्रजापती गौतमीने केलेलं आहे आणि त्यामुळे ती आपला पुत्रच सिद्धार्थ बोधिसत्व मानत असे आणि त्यामुळे भगवंताच्या प्रती तिच्या मनामध्ये अनंत अशी मैत्री असते, प्रेमभाव असतो, आपुलकी असते. तर तिला असं वाटतं की भगवंताला आपण या पौर्णिमेच्या दिनी वरदान दिलं पाहिजे. तर असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे
की प्रजापती गौतमी स्वतः सूत कातत असते, है की नाही? कापूस आणते, आपल्या सेवकाला सांगते आणि त्या कापसाचं सूत ती स्वतः कातत असते. त्यानंतर त्या सुताला ती पूर्णपणे स्वतः शिवत असते. स्वतः सूत स्वतः शिवणे, स्वतः रंग देणे आणि स्वतः चिवर तयार करणे. म्हणजे अशा प्रकारची जी प्रोसेस आहे तर ती पूर्ण प्रजापती गौतमी करत असते. कारण हे करत असताना तिच्या मनामध्ये अनंत श्रद्धा असते. कारण हे चिवर मी बुद्धाला देत आहे. हे चिवर मला बुद्धाला द्यायचं आहे. हे चिवर माझ्या पुत्राला मला दान करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचा भाव तिच्या मनामध्ये असतो. कारण सूत कातताना सुद्धा, सूत विणताना सुद्धा, रंग देताना सुद्धा, चिवर शिवताना सुद्धा म्हणजे पूर्ण ही प्रक्रिया करत असताना तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त बुद्ध असतात. हे चिवर मला बुद्धाला दान द्यायचं आहे, अशा प्रकारचा भाव तिच्या मनामध्ये असतो. आणि त्यानंतर मग ती चिवर तयार होते आणि अश्विन पौर्णिमेच्या मंगलमय दिनी भगवंताला ती चिवर दान देण्यासाठी जात असते. तर भगवंत ती म्हणते की भगवान, हे चिवर मी तुमच्यासाठी तयार केलं आहे. भगवान, हे मी कातलं सुद्धा, विणलं सुद्धा, शिवलं सुद्धा, रंग सुद्धा दिला. हे सर्व चिवर मी तयार केलं भगवान, आणि हे चिवर भगवान मी आपणास अर्पण करत आहे. तर भगवंत असे म्हणतात की प्रजापती गौतमी, हे चिवर तू संघाला दान कर. ती दुसऱ्यांदा म्हणते नाही नाही भगवान, हे चिवर तर मला तुम्हाला दान करायचं आहे. भगवंत दुसऱ्यांदा सुद्धा म्हणतात की हे चिवर तू संघाला दान कर. तिसऱ्यांदा सुद्धा तसंच बोलते. मग भगवंत तिसऱ्यांदा सुद्धा असं म्हणतात. पण भगवंत असे म्हणतात की प्रजापती गौतमी, तुला पुण्य हवा आहे की तुला महापुण्य हवा आहे? पुण्य हवा आहे की महापुण्य हवा आहे, असं म्हटल्याबरोबर मात्र प्रजापती गौतमीच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो आणि ती म्हणते भगवान, मला तर महापुण्य पाहिजे आहे. तर मग तुला जर महापुण्य हवा आहे तर हे चिवर तू संघाला दान कर, असं म्हटल्याबरोबर ती चिवर संघाला दान करत असते. मग संघाला दान केल्यानंतर पुन्हा तिच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की भगवंत तर सर्वश्रेष्ठ आहेत. भगवंत आहेत, महाकारुणिक आहेत, सर्वांचे गुरु आहेत. मग भगवंताला दिल्यानंतर महापुण्य होत नाही, तर संघाला दिल्यानंतर महापुण्य कसं होते, असा प्रश्न ती भगवंताला करत असते. तर भगवंत असे म्हणतात की प्रजापती गौतमी, संघाला दिल्यामुळे महापुण्य होत असते. मग संघाला दिल्यामुळे महापुण्य का होते? कारण भगवंत असे म्हणतात की संघामध्ये सर्वच प्रकारचे भिक्षू असतात. कारण प्रत्येक भिक्खू हा वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाने परिपूर्ण असतो. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात. सारिपुत्तामध्ये वेगळे गुण आहे, महामोगल्यांमध्ये वेगळे गुण आहे, उपालीमध्ये वेगळे आहे, आनंदामध्ये वेगळे आहे, अनिरुद्धामध्ये वेगळे आहे. म्हणजे प्रत्येक भिक्षूंमध्ये काहीतरी वेगळे गुण असतात. आणि त्यामुळे संघाला दान दिल्यामुळे संघामध्ये पृथकजन सुद्धा असतात. पृथकजनमध्ये ज्यांना राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह असे सुद्धा असतात. एक सील पालन करणारे, 2, 3, 4, 5 सील, 10 सील, ऐकलं. त्यानंतर 227 नियम, सर्व प्रकारचे सील पालन करणारे. पुन्हा कोणी श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत, प्रत्येक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध. म्हणजे मी सुद्धा संघाचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे जे तू दिलेलं दान आहे तर मला तर ते प्राप्त होणारच आहे, परंतु हे दान पुण्य संघाला सुद्धा प्राप्त होणार आहे. त्यामागे दोन भूमिका होत्या. एक तर संघ हा पूजनीय आहे आणि संघ हा सदा सर्व काळ पूजनीय असावा, असा भाव भगवंताच्या चित्तामध्ये होता. कारण संघामध्ये बुद्ध सुद्धा येत होते आणि त्यामुळे भगवंताने संघाला विशेष महत्व दिलं. त्याच्यानंतर दुसरा भाव असा होता की वैयक्तिक पूजा होऊ नये. कारण वैयक्तिक पूजा जर निर्माण झाली तर वैयक्तिक पूजेच्या द्वारा अंधश्रद्धा सुद्धा निर्माण होऊ शकते, किंवा वैयक्तिक श्रद्धा जर झाली तर मग केवळ वैयक्तिक श्रद्धा निर्माण होऊ शकते, परंतु वैयक्तिक श्रद्धा असली तर संघावरती श्रद्धा असणं आणि वैयक्तिक श्रद्धा असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि त्यामुळे भगवंतावरती श्रद्धा तर असावीच असावी, परंतु भगवंताच्या संघावरती आपली श्रद्धा असावी. म्हणजे भगवंत असं म्हणजे संघावर श्रद्धा असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे, अत्यंत पुण्यकर्म आहे. आणि संघ उद्देशाने जे दिलेलं कर्म असतं, संघ उद्देशाने जे आपण दान पुण्य करत असतो
तर त्याचं फळ हे महान असते असं भगवंताने म्हटलं आहे. त्यानंतर दानाच्या 4 शुद्धी सांगतात भगवंत. म्हणजे संघ शुद्ध कशा प्रकारचा आहे किंवा संघाला दिलेलं दान कशा प्रकारचं परिशुद्ध होत असते असं भगवंता सांगताना असे म्हणतात की जसं दान देणारा व्यक्ती आहे, 4 प्रकारचे दान दाते भगवंताने सांगितले, ज्याला दान शुद्धी असं म्हटलेलं आहे. जसं दान देणारा व्यक्ती आणि दान घेणारा व्यक्ती हे 2 व्यक्ती आहे. कधी कधी असं होते की दान देणारा जो व्यक्ती असतो तो सिलवान नसतो, तो सदाचारी नसतो, तो चांगल्या प्रकारचं कर्म करणारा नसतो, पण त्याच्या मनामध्ये कधी कधी इच्छा अशी उत्पन्न होते की आपण दान दिलं पाहिजे, तर तो दान देतो. मग सिलवान नसणारा व्यक्ती दान देतो, पण घेणारा मात्र सिलवान असतो, घेणारा सदाचारी असतो, घेणारा नीतिवान असतो. तर भगवंत असे म्हणतात, देणारा जरी शुद्ध नसेल परंतु घेणारा शुद्ध आहे, त्यामुळे हे दान घेणाराकडून परिशुद्ध होत असते. दुसऱ्या दानामध्ये भगवंत असे म्हणतात की देणारा सिलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, नीतिवान असतो, परंतु घेणारा मात्र सिलवान नसतो, पण देणारा त्याला दान देत असतो. तर या ठिकाणी घेणारा सिलवान जरी नसेल, सदाचारी जरी नसेल, परंतु देणारा मात्र सिलवान आहे, त्यामुळे देणाराकडून हे दान परिशुद्ध होत असते. तिसऱ्या प्रकारामध्ये घेणाराही शुद्ध नसते आणि देणाराही शुद्ध नसते. म्हणजे घेणारा सुद्धा परिशुद्ध नसते आणि देणारा सुद्धा परिशुद्ध नसते, परंतु देणारा तर दान देतो आणि घेणारा सुद्धा दान घेत असतो. तर भगवंत असे म्हणतात की हे जे दान असतं, तर हे दान त्यांच्या दान कर्मामधून परिशुद्ध होत असते, परंतु या दानाचा काही विशेष लाभ होत नाही. ज्याप्रमाणे बीज किडकं असावं आणि ते बीज दगड धोंड्याच्या किंवा गवताच्या जमिनीमध्ये आपण पेरावं, म्हणजे जमिनी बीज सुद्धा किडका आहे आणि जमीन सुद्धा सुपीक नाही आहे, तर अशा प्रकारचं ते दान पुण्य असतं. चौथ्या प्रकारामध्ये घेणारा सुद्धा परिशुद्ध असतो आणि देणारा सुद्धा परिशुद्ध असतो. तर भगवंत असे म्हणतात, हे दान कर्म दोघाच्या सुद्धा दान बलातून, दान शुद्धीतून, शील शुद्धीतून ते परिपूर्ण होत असते. तर ही 4 प्रकारे दानाची परिशुद्धता भगवंताने सांगितले. तर भगवंत असे म्हणतात की संघामध्ये असं कधी कधी होऊ शकते की एखादा उपासक जर दान देत आहे परंतु तो सिलवान नसेल, पण संघाला जर दान देत आहे तर संघ सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे. कधी कधी असं होऊ शकते की संघाला दान देताना तो परिशुद्ध असेल, पण संघामध्ये एखादा भिक्षू परिशुद्ध नसेल, सिलवान नसेल, पण बाकीचे तर सिलवान आहेत, गुणवान आहेत, सदाचारी आहे, तर त्यामुळे त्यांच्याद्वारा ते दान परिशुद्ध होत असते. कधी कधी असं होते देणारा सुद्धा आणि घेणारा सुद्धा सिलवान नसतो, तर त्या दानाचा काही विशेष लाभ होत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. परंतु देणारा आणि घेणारा सुद्धा जेव्हा सिलवान असतो, सदाचारी असतो, नीतिवान असतो, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की प्रजापती गौतमी, हे चिवर्तू संघाला दान कर. कारण दान देण्याची जी मानसिकता आहे, ती मानसिकता भगवंत असे म्हणतात की जसं दान देण्याच्या प्रक्रियेला जाणत असताना भगवंत असे म्हणतात, जर जमिनीवरती रेंगणारे किडे जरी असतील तर त्यांनाही जरी दिलं तरी आपलं पुण्य होत असते. म्हणजे प्राण्याला जरी दिला आपण तरी आपलं पुण्यकर्म होते. मग मनुष्याला दिल्यानंतर त्या प्राण्यापेक्षा मनुष्याला जर दिलं तर त्या ठिकाणी त्याचा चांगला लाभ होत असते. मग मनुष्यामध्ये सुद्धा दुराचारी मनुष्य आहे किंवा सिलवान मनुष्य आहे. सिलवान मनुष्यामध्ये जर एक शिलाचं पालन करणाऱ्या व्यक्तीला जर आपण दान दिलं तर दुःशिलाला दिलेल्या दानापेक्षा ते फलदायी ठरत असते. एक सील पालन करणाऱ्या व्यक्तीला दान दिलं त्याच्यापेक्षा 2 सील पालन करणाऱ्या व्यक्तीला जर दान दिलं तर त्याचं फळ अधिक होत असते. 2 सील पालन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा 3 सील पालन करणाऱ्या व्यक्तीला जर ते दान पुण्य केलं तर त्याचं फळ अधिक असते. 3 सील पालन करण्यापेक्षा 4 सील धारण करणाऱ्या व्यक्तीला जर ते दान दिलं तर त्याच्यापेक्षा पुण्य हे अधिक होत असते. 4 पेक्षा 5 सील पालन करणाऱ्या व्यक्तीला जर दिलं तर त्याचं पुण्य अधिक होत असते. 5 शिलापेक्षा 8 शिलाचं पालन करणाऱ्या उपोषित शीलधारी व्यक्तीला जर दान दिलं तर त्याच्यापेक्षा अधिक पुण्य होत असते. 8 शील पालन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा 10 शील अनागरिकाचं शील जर पालन करत असेल तर त्याला दान दिल्यानंतर ते महान पुण्य होत असते.
त्याच्यानंतर 75 शेखियाचं पालन करणाऱ्या जर सामणेराला दान दिलं तर त्याचं पुण्य महान होत असते. त्याच्यानंतर प्रवजित एखाद्या भिक्खूला जर ते दान दिलं तर त्या सामणेरापेक्षा दिलेल्या भिक्खूला ते पुण्य महान ठरत असते. त्याच्यापेक्षा श्रोतापन्न व्यक्तीला जर दिलेलं दान असेल तर त्या भिक्षूपेक्षा ते महान ठरत असते. श्रोतापन्न व्यक्तीपेक्षा सकृतागामी व्यक्तीला जर दान दिलं तर श्रोतापन्न व्यक्तीपेक्षा ते महान ठरत असते. सकृतागामीपेक्षा अनागामी व्यक्तीला जर दान दिलं तर त्याच्यापेक्षा ते महान ठरत असते. अनागामीपेक्षा अनंत व्यक्तीला जर दान दिलं, अनागामी व्यक्तीला जर दान दिलं तर त्याच्यापेक्षा ते महान ठरत असते. अनागामीपेक्षा अनंत व्यक्तीला जर दान दिलं तर त्याच्यापेक्षा ते महान ठरत असते. अनंत व्यक्तीपेक्षा प्रत्येक बुद्धाला जर दान दिलं तर ते त्याच्यापेक्षा महान ठरत असते. प्रत्येक बुद्धापेक्षा सम्यक संबुद्धाला जर दान दिलं तर ते महान ठरत असते. आणि सम्यक संबुद्धापेक्षा जर संघाला दान दिलं तर ते त्याच्यापेक्षा महान ठरत असते. म्हणजे अशा प्रकारे भगवंताने दानाची परिशुद्धता आणि दानाचं कुशल कर्म, दानाचं पुण्यकर्म भगवंताने सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे जसा पुण्याचा भाव आहे, जसा पुण्याचा भाग आहे, जसा पुण्याचा भाग असेल, जसं शिलाचं आचरण असेल तशा तशा पद्धतीने बघा त्या शिलाचा लाभ, त्या पुण्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की संघाला दिलेलं ज्या दान पुण्य असतं तर ते संघाला दिलेलं दान महान फलदायक ठरत असते. त्याच्यासारखं पुण्य या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे कठीण चिवरदानाचं जे महत्व आहे तर ते कठीण चिवरदानाचं महत्व विशेष आहे. कारण सर्वसामान्य जे चिवर आपण दान करत असतो भिक्षूंना ते कधी दान करू शकतो आपण. रोज जर तुम्ही दान करता म्हटलं तरी सुद्धा ते आपण करू शकतो. पण कठीण चिवरदान वर्षातून एकदाच होत असते. आणि तेही उपसंपन्न भिक्षू जर आपल्याकडे 3 महिन्यापर्यंतचं अधिष्ठान करून जर तिथे ते वास्तव्य करत असतील तरच त्यांना ते चिवरदान होत असते. प्रवजित म्हणजे जो श्रामणेर असेल तर श्रामणेराला सुद्धा कठीण चिवरदान देता येत नाही. जे श्रामणेर असतात तर श्रामणेराला सुद्धा कठीण चिवरदान देता येत नाही. त्यासाठी उपसंपन्न भिक्षू असावा लागतो. म्हणजे कायमस्वरूपी ज्याने जे चिवरामध्ये राहण्याचा संकल्प केला असतो, ज्यांची उपसंपदा झालेली असते तर त्यांच्यासाठी ते कठीण चिवरदान असतं. वर्षावास जी परंपरा आहे तर वर्षावास हा भिक्खूंसाठी आहे, वर्षावास उपासकांसाठी नाही आहे. लोक असं म्हणतात की भद्दीचा आमचा वर्षावास आहे, आम्हाला सोडायचा आहे. आता ते परंपरा लोक तयार करतात पण तसं काही नाही. वर्षावास हा केवळ भिक्खूंचा असतो आणि भिक्षूंना त्या ठिकाणी वर्षावास समापनाच्या निमित्ताने कठीण चिवरदान दिलं जातं. कारण 3 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी भिक्षू राहतो. श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना दान पुण्य करत असतो. श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धम्म श्रवण करत असतात, धम्मदान भिक्षू करत असतात. म्हणजे ते कुशल कर्म करून पुण्य कर्म करून जर आपल्याला ते पुण्यकर्म करायचं असेल तर त्याचा लाभ होत असतो आपल्याला. आणि कठीण चिवरदान हे सामूहिक रूपाने यासाठी होत असतं की त्याचं पुण्य सर्वांना प्राप्त व्हावं, त्याचं पुण्य सर्वांना मिळावं, हा त्यामागचा दृष्टिकोन असतो. कारण वैयक्तिक जेव्हा आपण दान करतो तर ते वैयक्तिक आपल्या परिवारासाठी ते दान पुण्य होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सामूहिक रूपाने जे दान आपण करत असतो, सामूहिक रूपाने जे दान आपण स्वीकारत असतो तर त्याचं महान आणि असीम असं पुण्यकर्म होत असते. आणि त्यामुळे सातत्याने चिवरदान करत असताना आपल्या चित्तामध्ये तशा प्रकारची भावना ती असली पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या चित्तामध्ये जसा भाव उत्पन्न करसाल, म्हणजे जशी तुमची चेतना असेल तशा पद्धतीचं पुण्यकर्म तुमचं ठरत असते. म्हणजे जो संकल्प तुम्ही केला, आणि त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की जे काही आपण पुण्यकर्म करत असतो तर ते पुण्यकर्म आपल्या संकल्पाची पूर्तता होण्यासाठी आपण ते पुण्यकर्म केले पाहिजे. मग त्यासाठी पहिली गोष्ट आपण संकल्प ठरवला पाहिजे की आपल्या मनामध्ये काहीतरी संकल्प असला पाहिजे. एक संकल्प, एक उद्देश आपल्या जीवनाचा असला पाहिजे. आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट संकल्प ठरवला पाहिजे आपण की नेमकं आपल्याला काय पाहिजे आहे, आपण कशासाठी पुण्यकर्म करत आहोत, कशासाठी कुशल कर्म करत आहोत. कारण पुण्यकर्म कुशल कर्म ज्यासाठी आपण करत आहोत तर जे काही आपण करत असतो मग दैनंदिन जीवनामध्ये कर्म चांगले तर ते सर्वच्या सर्व कर्म त्या कर्मासाठीच आपण करतो, अशी भावना बघा आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. भगवंताने उपदेश दिला पंचवर्गीय भिक्खूंना, 5 प्रवर्जिक होते ना, भगवंताने उपदेश दिला तर 5 लोकांना भगवंताने उपदेश दिला. उपदेश तर सर्वांनी सारखाच ऐकला पण सगळ्याला धम्माचा लाभ झाला का?
नाही झाला. सर्वात अगोदर कौंडिन्य यांना लाभ झाला, त्याच्यानंतर बाकीच्यांना हळूहळू झाला. म्हणजे ऐकणारे तर सगळेच होते, परंतु सगळ्यांना धम्माचा लाभ झालेला नाही. का नाही झाला? तर कारण कौंडिन्याने तसं कर्म केलं होतं, तसा त्याने संकल्प केला होता प्रत्येक बुद्धाला दान देत असताना, की येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील आणि ते जेव्हा धम्मोपदेश करतील, तर त्याचा धम्म सर्वात अगोदर मला कळावा. आणि त्यामुळे त्याने तशा प्रकारचं कुशल कर्म केलं होतं, पुण्यकर्म केलं होतं, त्यामुळे त्याला त्याचा लाभ झाला. एवढे मोठे असंख्य भिक्षू होते, त्या सर्वच भिक्खूमध्ये भगवंताने सारिपुत्तालाच अग्रसरावक का म्हटलं? ऐक ना, महामोग्गल्यांनाच अग्रसरावक का म्हटलं? अन्य भिक्षू सुद्धा होते, त्यांच्या अगोदर तर यश प्रवचित झाला होता, त्यांच्या अगोदर पंचवर्गीय भिक्खू प्रवचित झाले होते, त्यांच्या अगोदर नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप होते, षडवर्गीय भिक्खू होते. म्हणजे एवढे मोठे भिक्षू असताना भगवंताने सारिपुत्तालाच अग्रस्थान का दिलं? कारण सारिपुत्ताने प्रत्येक बुद्धाला दान देत असताना तसा संकल्प केला होता, की म्हणते भगवान येणाऱ्या काळामध्ये जे काही सम्यक संबुद्ध होतील, तर त्यांचा अग्रश्रावक मी बनावा, यासाठी माझं सर्व हे पुण्यकर्म मी दान करत आहे. म्हणजे त्याने जेवढे काही संकल्प केले, त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी त्याने ते कुशल कर्म पुण्यकर्म केलं. माता विशाखेने सुद्धा संकल्प केला होता, की भगवान येणाऱ्या काळामध्ये सम्यक संबुद्ध असतील, तर त्या सम्यक संबुद्धाची अग्र उपासिका, महाउपासिका म्हणून मला गौरव प्राप्त व्हावा. मी जे काही एवढं दान पुण्य करत आहे, हे सर्वच्या सर्व दान पुण्य त्या संकल्पासाठी मी करत आहे. माता विशाखेने संकल्प केला होता आणि त्या संकल्पाची पूर्तता भगवंताच्या काळामध्ये झाली. भगवंताने तिला घोषित केलं, की भगवंत भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण उपासिकेमध्ये भगवंताची भिक्खू संघाची सेवा करण्यामध्ये जर अग्र कोण असेल, तर ती म्हणजे मिगार माता विशाखा आहे. अनाथ पिंडकाला भगवंताने अग्रस्थान दिलं उपासकांमध्ये, कारण त्याने तशा प्रकारचा संकल्प केला होता. म्हणजे मानवी जीवनामध्ये आपण जे काही संकल्प करत असतो, तर त्या संकल्पाच्या दृष्टीने आपण ते दान कर्म केलं पाहिजे, ते दान पुण्य केलं पाहिजे. कारण ज्या संकल्पाच्या दृष्टीने आपण ते दान पुण्य करतो, आणि मग असं जर आपण करायचं असेल, की बा पुण्यकर्म व्हावं, कुशल कर्म व्हावं म्हणून आपण ते दान पुण्य करतो, त्याचा लाभ होतो, होत नाही असं बिलकुल नाही आहे. त्याचा सुद्धा लाभ होत असतो, परंतु मग ते कोणत्या कर्मासाठी लाभ होईल हे काही मात्र सांगता येत नाही. आपण तुमचे जशा प्रकारचे कर्म असतील, मग त्या कर्माला ज्या म्हणजे त्या पुण्यकर्माची आवश्यकता तुमच्या जीवनामध्ये कुठल्या कर्माला आवश्यक पडेल, तर ते त्याला अनुसरून ते कर्म त्याचं फळ त्याला प्राप्त होत असते. परंतु तुम्ही जर संकल्प केला, की याच कर्मासाठी हे माझं दान पुण्य आहे, याच कर्मासाठी माझं हे सील पालन आहे, याच कर्मासाठी ही माझी मैत्री भावना आहे, याच कर्मासाठी माझं अनापान सती आहे, विपश्यना आहे, जे काही कर्म आपण करत असतो, तर ते कर्म त्या संकल्पासाठी जर आपले असतील, तर बघा आपल्याला त्याचा लाभ होत असतो. आणि त्यामुळे नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये संकल्प पूर्तीसाठी कुशल कर्म पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एक ग्लासभर जरी आपण पाणी देत असेल, तर तिथे सुद्धा आपल्या चित्तामध्ये ती चेतना असली पाहिजे, की मी हे ग्लासभर पाणी दान देत आहे, तर या पुण्यकर्माच्या बलाने हा माझा संकल्प पूर्णत्वात जाऊ. आपण जर भोजन दान कोणाला देत असेल, तर ते तिथे देताना सुद्धा तुमचं चित्त स्मृती जागरूक असली पाहिजे, की अरे हे कर्म मी माझ्या संकल्पासाठी पूर्ण करत आहे. आपण जर काही दान देत असेल, तर दान देत असताना सुद्धा आपण तशी चेतना आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण तशा प्रकारची चेतना जर आपण निर्माण केली, तर आपल्या चित्तामध्ये तशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असतो. पण तशी चेतना असली पाहिजे आपली, आहे की नाही? तशी भावना आपली असली पाहिजे. नाहीतर मग ग्लासभर पाणी द्यायचं, आहे की नाही, द्यायचं अर्धा अंगावर सांडवायचं, घे पाणी, आहे की नाही? तिथं काय पुण्य होते का? तिथे काय चेतना होते का? तिथे काही चेतना नसते आणि तिथे काय पुण्य होत नाही. ते फक्त कर्तव्य म्हणून केलं जातं. ऐक ना, भोजन द्यायचं, ऐक ना, कधी कधी होते बघा, भोजन द्यायचं, हा घे कर भोजन, करशील तर कर, नाही तर करू नको, आम्हाला काय घेणं देणं नाही, असं जर म्हटलं तर त्याचं काही पुण्य होत नाही. ऐक ना, सन्मानपूर्वक, ऐका, सन्मानपूर्वक जेव्हा आपण देत असतो, एक ग्लासभर पाणी दिलं होतं बघा एका व्यक्तीने भगवंताला, ऐक ना, देशना श्रवण करत असताना, तर वाळवंटामध्ये असून सुद्धा तो संबंधाच्या रूपामध्ये म्हणजे त्याचा जन्म झाला होता, एका ग्लासभर पाण्याच्या पुण्य बलाने. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्यकर्म कुशल कर्म अत्यंत आवश्यक आहे. तशी आपली चेतना असली पाहिजे. चेतनाहं कमंग भिक्कवे, म्हणजे चेतनेच्या आधाराने केलेले जे कर्म असतात, तर त्याचं पुण्यकर्म बघा आपल्याला होत असते, त्याचं कुशल कर्म होत असते. आणि त्यामुळे चेतना म्हणजे मनाची मानसिकता आपल्या तशा प्रकारची परिशुद्ध असली पाहिजे, निर्मळ असली पाहिजे, चांगली असली पाहिजे.
आणि त्यामुळे सातत्याने आपण जे जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तर ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म आपल्या संकल्प पूर्तीसाठी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण त्यामुळे अनंत आणि असीम असं आपलं पुण्यकर्म होत असते. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी, या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने तायडे परिवाराने आज जे काही भोजनदान दिलं, कुशल कर्म केलं, या संपूर्ण पुण्यकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तायडे परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.